नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता शर्वरी आणि ऐश्वर्या यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याप्रमाणे त्या करतात. हे पाहता सुमित्रा वैतागत म्हणते की जानकी, अगं एकदाच्या काय त्या वाटण्या करून टाक बाई, आणि ती तिथून निघून जाते. ऋषी देखील रागानेच रूमकडे येतो. जानकी देखील अहो असं म्हणत त्याच्या मागोमाग येते. त्यानंतर रूममध्ये येताच ऋषी मात्र खूप चिडतो. रागानेच तो जानकीला म्हणतो की मला आता या सगळ्याचा वैताग आलाय जानकी. रोज उठून हेच भांडणं आता नाही बघवत. त्यापेक्षा एकदाच्या काय त्या वाटणं तू करून टाक. अगं एकत्र राहून रोज रोज भांडण्यापेक्षा लांब राहून कधीतरी भेटणं कधीही चांगलं. वा जानकी अहो पण असं उद्गारते. ऋषी म्हणतो की नाही आता पण बिन काहीही करू नकोस. अगं का करते तू हे सगळं. तेव्हा ती सांगते की नानांच्या इच्छेसाठी हे घर मला एकत्र बांधून ठेवायचंय. तेव्हा तो बोलतो की नाही जानकी, अगं पूर्वी हे घर प्रेमाने मायेने एका धाग्याने बांधलं गेलेलं होतं, परंतु आता तोच धागा जर का सगळ्यांना बेड्या वाटतोय तर मग तू तरी स्वतःचं रक्त का आटवतेस. सांग ना ग जानकी, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे. अगं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवता ठेवता जर का सगळ्यांना एकमेकांचा हेवा वाटत असेल तर मग या सगळ्याला काय अर्थ आहे. आणि त्यात ती ऐश्वर्या, अगं तुला तर तिच्यावर खूप विश्वास होता ना, पण आता बघते ना तिचं वागणं कसं वागते ती. तेव्हा जानकी त्याला समजावू लागते की ऋषिकेश नाही, अहो ऐश्वर्याचं वागणं मला कळतंय. आता सध्या ती चिडली माझ्यावर. ऋषी काही केल्या ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की काही नाही ग, मी तुला आधीच सांगितलं होतं की तिच्यापासून लांब राहा. अगं ती कधीच सुधारणार नाही, खान तशी माती आहे ग ती. ते ऐकताच जानकी बोलते की ऋषिकेश आधी शांत व्हा ना तुम्ही. तो ऋषी काही ऐकत नाही. नाही मी आता शांत होणारच नाही. अगं जोपर्यंत हे सगळं मिटत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही. मला आता या रोज रोजच्या भांडणांचा कंटाळा आलाय ग. जानकी मी तुझ्यासमोर हात जोडतो, तू तरी तुझा हट्ट सोड ग. जानकी आता जोपर्यंत तू माझं ऐकत नाहीस ना तोपर्यंत मी देखील अन्नपाणी सोडतोय, असं आता ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि हे ऐकताच जानकीला मात्र मोठा धक्काच बसलेलं असतं. अखेर जानकीला इकडनं आड आणि तिकडनं विहीर अशीच परिस्थिती असते. त्याच वेळेस दुसरीकडे अवंतिका आणि सौमित्र देखील त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा अवंतिका बोलते की सौमित्र, अरे काय चाललंय तुझं, आता तुला देखील तुझा हिस्सा हवाय का. तेव्हा तो म्हणतो की हो, जर का मी असं बोललो तर काय चुकीचं आहे. तेव्हा ती सांगते की अरे तूच तर नेहमी म्हणायचंस ना की एकत्र राहण्यात जो आनंद आहे तो एकटं राहण्यात नाही. एकत्र कुटुंबात राहून सुखदुःख कळतात, एकमेकांची साथ मिळते, आणि आता तूच हे असं बोलतोय. तेव्हा सौमित्र उत्तर देतो की अगं जेव्हा मी तुला हे बोललो होतो ना तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे. अगं रोज सकाळी उठून या घरात एक नवीन तमाशा असतो, त्यामुळे आता असं वाटतंय की सगळ्यांनी वेगळं राहणंच योग्य आहे. निदान शांततेने आणि सुखाने तरी जगता येईल सगळ्यांना. तेव्हा अवंतिका रोखठोकपणेच बोलते की सौमित्र, याचा अर्थ तू फक्त स्वतःचा विचार करतोय. अरे या अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन घर सावरायचं असतं, ना की चुकीच्या माणसाची साथ देऊन घर मोडायचं असतं. आज सौमित्र चिडतो आणि अवंतिकाला म्हणतो की अगं चुकीच्या माणसाच्या नादी तर तू लागली आहेस. तुझी जानकी वहिनी, ती देखील हातात सत्ता आलीये पण सोडायला तयार नाहीये. इथे प्रत्येकजण स्वार्थी होत चाललाय. आणि हो, तुला ऐकायला योग्य वाटणार नाही पण जानकी वहिनी सुद्धा चुकते. आताच बघ ना, तिने ऐश्वर्यावर विश्वास ठेवून तिला घरात आणलं, परंतु आता काय झालं, ऐश्वर्याच तिच्या विरोधात गेली. तिच्या वागण्याला कंटाळून या घरातला हिस्सा मागते. आता अवंतिका बोलून जाते की सौमित्र, अरे तुला जसं वाटतंय तसं नाहीये, आणि ती पटकन गप्प होते. मनाशी म्हणते की सॉरी सौमित्र, आता मला तुला ऐश्वर्याचं सत्य नाही सांगता येणार. तेव्हाच तो विचारत असतो की काय ग, मला वाटतंय तसं म्हणजे. तेव्हा अवंतिका बोलते की जाऊ देत, सोड ना. अरे तुला कितीही सांगितलं तरी पटणार नाही, पण एक गोष्ट मात्र मी सांगते, तू जानकी वहिनींच्या विरोधात गेलास, कितीही चुकीचं वागलास ना तरी मी मात्र तुझी साथ कधीच देणार नाही. आणि आता त्या दोघांचंही सगळं बोलणं बाहेर उभा असलेला राहुल ऐकतो आणि खुश होत असतो. तर तेव्हाच इकडे जानकी ऋषीला समजावते की तुम्ही असं उपाशी राहून काय होणार आहे, तुम्हाला कळत का नाहीये. हे सगळं शर्वरी वंश करताय, ऐश्वर्याला हाताशी धरू पाहताय.
वा आता ऋषी मात्र म्हणतो की काय बोलते, आणि जर असं असेल तर ऐश्वर्याला कळायला नको का? आता लहान आहे का ती? आणि हे उलटसुद्धा असू शकतं. तुला चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या कशी आहे ती. त्याचं हे बोलणं ऐकून जानकी दुःखी होत मनाशी म्हणते की सॉरी ऋषिकेश, ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करतेय, हा सगळा आमच्याच प्लॅनचा एक भाग आहे, पण माझा नाविलाज आहे, तुम्हाला सांगताही येत नाहीये. तेव्हाच इकडे ऋषी तिला विचारत असतो की सांग ना गं, अगं ती ऐश्वर्या तुझ्याशी इतकं उद्धटासारखं वागतीये, तरीही तुझ्या मनात तिच्याबद्दल इतकी सहानुभूती का, आणि तुला माझं म्हणणं का पटत नाहीये? त्यावर जानकी अतिशय शांतपणे बोलते की ऋषिकेश, मला इतकंच म्हणायचं आहे की एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. मला तुमचंही म्हणणं कळतंय, तुमची तळमळ कळते, परंतु प्रश्न इतकाच आहे की ऐश्वर्या आता सध्या चिडली आहे. मी शांत करेल ना तिला, समजावेल. मी बोलतो की हो ग, तुला जे करायचंय ते कर, परंतु या रोज रोजच्या भांडणांचा, एकमेकांवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांचा ना मला कंटाळा आलाय ग जानकी. तेव्हा ती म्हणते की हो मी समजू शकते, परंतु प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ. या सगळ्यात मला तुमची साथ हवी आहे. मी जे काही करते ते या घराच्या भल्यासाठीच. आता बघा ना, शर्वरी वंश आणि ऐश्वर्या उपोषण करताय. उद्या जर का त्यांच्या तब्येतीवर आलं तर प्लीज या सगळ्यात माझी मदत करा, त्यांना समजवा आणि त्यांचं उपोषण मोडायला मला मदत करा. आता ती ऋषीकडे आशेने पाहत असते. त्यानंतर काही वेळाने सुमित्रा पुन्हा हॉलमध्ये येते आणि शर्वरीला बोलते की अगं पुरे आता हा हट्ट, चल ना काहीतरी खाऊन घे. तेव्हाच ऋषी आणि राहुलही तिकडे येतात. तर शर्वरी मात्र म्हणते की नाही, आम्ही कुणाचं काहीही ऐकणार नाही. आमचा या घरातील हक्क मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार. ऋषी तिला म्हणतो की शरू आता बस झालं, हां उगीच या हक्काच्या गोष्टी वगैरे करू नकोस. चला उठा, बघू काहीतरी खाऊन घ्या तुम्ही दोघी, आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. तेव्हा आता दोघीही उठतात. तर शर्वरी ऋषीला म्हणते की काय रे, आधीही म्हणाला होता काहीतरी मार्ग काढू काढू, काय मार्ग काढला रे? तेव्हा ऋषी म्हणतो की अगं याआधी देखील आम्ही वकिलांकडे गेलो होतो ना, नानांचं हे असं झाल्यावर, पण जर का काही ऑप्शनच नसेल तर मग काय करायचं सांग ना तूच. ही शर्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला मार्ग काढता येत नाहीये ना, मग आपण सौमित्र दादाचं ऐकूया. तो म्हणतोय ना वाकड्या वाटेने जाऊन काहीतरी करता येईल, ते बघूया ना मग. ऋषी तर गप्पच होतो. तर ऐश्वर्या म्हणते की जर का हे सगळं जानकीलाच करायचं नसेल तर, म्हणजे आत्ताच्या जगात काय होत नाही, जिवंत माणसाला मृत दाखवता येतं, एखाद्याची ओळख बदलता येते कधी जर करायची इच्छा असेल तर, पण जर का इच्छाच नसेल तर हजार कारणं देता येतात. तर शरू पुटपुटते की हो अगदी खरं आहे. ऋषी मात्र रागाने म्हणतो की ऐश्वर्या, अगं तू जानकीच्या बाबतीत हे असं बोलते तू, अगं आठव जरा, जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा सगळ्यांचा विरोध होता, फक्त एकटी जानकी तुझ्या बाजूने उभी होती. ऐश्वर्या देखील सांगू लागते की हो, जेव्हा मी या घरात आले होते तेव्हा तिच्या चांगुलपणामुळे मी स्वतःत बदल केला होता, पण तिने काय केलं, प्रत्येक वेळी माझा अपमान केला, डिसरिस्पेक्ट केला, माझ्या मतांना खोडून काढलं, मग मी काय करायचं. शर्वरी ऋषीला म्हणते की दादा, आता हा ब्लेम गेम खेळण्यापेक्षा ना सौमित्र दादाशी बोलून काही मार्ग निघतोय का ते बघशील का. तेव्हा ऋषी सांगतो की ठीक आहे, तुम्ही इतक्या हट्टालाच पेटल्या आहात तर मी एकदा सौमित्रशी बोलतो, पण हे उपोषणाचं वेड आता सोडा, काहीतरी खाऊन घ्या. काय या दोघींनाही उपोषण सोडायचंच असतं. शर्वरी लगेच म्हणते की ठीक आहे, तुम्ही इन्सिस्ट करताय, तुम्ही म्हणताय म्हणून, पण जर का पुढच्या 24 तासांच्या आत काही झालं नाही ना तर आम्ही पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, काय गं. तेव्हा ऐश्वर्या ही हो हो असं म्हणत तिची साथ देते. त्यातच आता जानकी ही खाली येते. तर ऋषी बोलतो की ठीक आहे, आणि तो जानकीला सांगतो की यांना काहीतरी खायला दे. जानकी आश्चर्याने पाहू लागते. खरंच असं विचारते. ऋषी आता डोळे मिचकावतो. आता जानकी येऊन म्हणते की हो हो आणतेच, आणि ती किचनकडे जाते. तर तेव्हाच ऋषी येतो सौमीच्या रूमकडे. सौमित्र काहीतरी वाचत बसलेलं असतं. तो डोअरवर नॉक करतो. आता सौमी उठतो. दादा असं पुटपुटतो. ऋषी आतमध्ये येतो आणि सांगतो की तुझ्याशी बोलायचं होतं. मगाशी तू म्हणाला होतास ना की नानांच्या विलमध्ये आपण बदल घडवू शकतो. आज सौमित्र बोलतो की दादा हे बघ, 2 ऑप्शन्स आहेत.
पहिलं म्हणजे आपण ते विल चॅलेंज करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला जानकी वहिनीवर केस करावी लागेल. आता ऋषी धक्क्यानेच बोलतो की काय, अरे काय बोलतोय तू हे? सौमी म्हणतो की दादा मी फक्त ऑप्शन सांगतोय, हे करायलाच हवं असं नाही म्हणत आहे. तेव्हा ऋषी स्पष्टपणे बोलतो की नाही आणि हे करायचं देखील नाही आहे. मग दुसरा ऑप्शन काय आहे? तेव्हा तर तो सांगतो की जर का जानकी वहिनीला चालणार असेल तर पैसे देऊन आपण बिलमधून तो क्लॉज काढून टाकू शकतो. बघ जरा विचार कर, जानकी वहिनीशीही बोल, तू देखील विचार कर, तिला जे चालणार असेल ते करूया आपण, परंतु आता हे करायलाच हवं. ऋषी मात्र टेन्शनमध्ये येतो. त्याच वेळेला दुसरीकडे आता ही शर्वरी खुश होऊन ऐश्वर्याला म्हणत असते की तुला कळतंय का, आता ऋषिकेश दादा आपल्या मनासारखं करणार. तेव्हा ऐश्वर्या बोलते की हो ग, पण मला सांग जर का जानकी नाही म्हणाली तर? तेव्हा आता ही शरू बोलते की मग या वेळेला आपल्याला दंड भेद काहीतरी वापरावंच लागेल. ऐश्वर्या म्हणजे असं विचारते. तेव्हा ती सांगते की जब घी सीधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी चाहिए, असंच काहीतरी. अगं जसं की नानांच्या बाबतीत केलं होतं असं ती पुटपुटते आणि पटकन गप्प होते. ऐश्वर्या लगेच म्हणजे असं विचारते. तेव्हा ती सांगते की काही नाही ग, वेळ आल्यावर कळेलच तुला. ऐश्वर्या आता तिचं कौतुक करत बोलते की काही म्हणा तू हुशार आहेस. नाही मला असं वाटत होतं की मी एकटीच हुशार आहे, पण तुझ्यात राहून कळतंय मला की तू माझ्याहूनही जास्त हुशार आहेस. तेव्हाच ही शरू मात्र लगेच बोलून जाते की मग 2-2 खून काय असेच पचवलेत का, आणि पटकन गप्प होते. आता तर ऐश्वर्या धक्क्याने पाहते आणि मनाशी विचार करते की काय 2 खून म्हणजे नानांना सुद्धा हिनेच मारलंय का? आता ऐशू मुद्दामून विचारते की काय ग 2 खून काय म्हणालीस तू? ही शर्वरी लगेच आता कारणं देत बोलते की काय मी काही बोलले का? अगं काय झालं ना, काल मी एक पुस्तक वाचत होते, त्यात तो माणूस ना त्याने 2 खून केले, तेच सगळं ग माझ्या रात्रभर डोक्यात सुरू होतं. बघ ना सकाळी सुद्धा ना हेच डोक्यात आहे. बट एनिवे आपल्याला जे हवंय ते होतंय ना? ऐश्वर्या म्हणते की हो हो. आणि इतक्यात राहुल तिकडे येतो आणि तिला म्हणतो की तुला सांगायचं होतं. ती म्हणते की बोल ना. तो सांगतो की अगं सौमित्रला सुद्धा हिस्सा हवाच आहे, आपण त्याला देखील आपल्यासोबत घेऊ शकतो. ही ऐश्वर्या बोलते की हो, अरे जेव्हा मी या घरात आले ना तेव्हा तो सारखं म्हणायचा की मी हे घर सोडून जातो, घर सोडून जातो, मला मुंबईला सेटल व्हायचं आहे. म्हणजे त्यालासुद्धा हे हवंच होतं, पण ना त्याला मी अजिबात आवडत नाही, त्यामुळे तो आपली साथ देईल की नाही यात जरा शंकाच आहे. तेव्हा शर्वरी बोलते की का नाही देणार, मी आहे ना. जर का तीनही भावंडांना आपापला हिस्सा हवा आहे तर जानकी वहिनीला तो द्यावाच लागेल. चल आपण जाऊन सौमित्र दादाशी बोलूया. दोघीही लगेचच निघालेले असतात. त्याच वेळेला इकडे अवंतिका आणि जानकी किचनमध्ये असतात. जानकी म्हणते की अगं राहू देत, करते मी. तेव्हा अवंतिका बोलते की वहिनी अहो आपल्या प्लॅनमुळे भलतंच काहीतरी घडतंय हो, तुम्हाला कळतंय का? आता सौमित्रला देखील त्याचा हिस्सा हवा आहे आणि ऐश्वर्या जे नाटक करते त्यामुळे ती सगळ्यांच्याच डोळ्यात खुपते. तुम्हाला काही वाटत नाही आहे का याचं? तेव्हा आता जानकी अपसेट होऊन म्हणते की काय वाटणार, सौमित्र भाऊजींना आधीपासूनच त्यांचा हिस्सा हवा होता, त्यात नवीन काही नाही आहे. माझं नशीब चांगलं निदान मी ऋषिकेशला तरी समजावू शकले, त्यांच्यामुळेच शर्वरी वंश काहीतरी खाऊ शकल्या, नाहीतर त्यांच्यामुळे बिचाऱ्या ऐश्वर्याला देखील उपाशी राहावं लागलं असतं. तेव्हा अवंतिका बोलते की नाही वहिनी, ऐश्वर्या स्मार्ट आहे, तिने काहीतरी मार्ग काढलाच असता. आता या सगळ्यात अवंतिकाला वेगळीच भीती वाटत असते की सौमित्रने शर्वरीची साथ द्यायला नको, नाहीतर करायला जायचं एक आणि व्हायचं भलतंच. तेव्हा जानकी बोलते की नाही असं काही व्हायला नको, पुढे काय आणि कसं करायचंय आता याचा विचार करायलाच हवा. आता त्याच वेळेला दुसरीकडे सौमित्र जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा शर्वरी आणि ऐश्वर्या तिकडे येतात. त्यांना पाहताच तो कॉल कट करतो आणि विचारतो की काय तुम्ही दोघी इथे? तेव्हा आता शर्वरी सांगते की दादा हे बघ तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही आहे, त्यामुळे मी सरळ मुद्द्यालाच हात घालते. आम्हाला प्रॉपर्टीतला आमचा हिस्सा हवाय आणि जानकी वहिनी नानांचं कारण काढून तो देत नाहीये, याला काय अर्थ आहे? बघ दादा तू वकील आहेस, तू मगाशीच म्हणाला की यातून काहीतरी मार्ग काढता येईल. दादा तुला कायदा कळतो, त्यातले खाचखळगे कळतात, पळवाटा कळतात, त्यामुळेच नक्कीच यावर विचार करून काहीतरी सोल्युशन काढता येईल असं तुझं म्हणणं आहे, म्हणूनच आम्ही दोघी तुझ्याकडे आलोय.
आज सौमित्र मात्र गप्पच असतो, काही एक बोलत नाही. तेव्हा ती म्हणते की काय झालं, कसला विचार करतोय? हे बघ, मलाही तुझं मन कळतं रे. मला कळतंय की आता सध्या या अशा वातावरणात तुला राहायचं नाहीये. पण मग का आपण हा असा त्रास सहन करतोय? आपल्याला जे हवं आहे ते घेऊया आणि आपापल्या वाटेने जाऊया ना. तर सौमित्र बोलतो की गेल्या कित्येक दिवसांपासून मी देखील हाच विचार करतोय, पण असं म्हणत तो ऐश्वर्याकडे पाहतो. तेव्हा आता ही शरू म्हणते की काय झालं ऐश्वर्या, तुझा इश्यू आहे का? हे बघ, मला इतकंच म्हणायचंय, आपल्याला जे हवंय ना ते मिळवण्यापर्यंत आपण एकत्र राहूया. त्यानंतर तुला ना ऐश्वर्याचं तोंड बघायचंय ना आमचं. आपल्याला जे हवंय ते घेऊया आणि आपापल्या वाटेने मोकळे होऊया. आज सौमित्र सांगतो की तरी सुद्धा एक इश्यू आहे. तू, मी आणि ऐश्वर्या हिस्सा नाही मागू शकत, यासाठी सारंगला तयार करावं लागेल. तेव्हा ऐश्वर्या बोलते की ठीक आहे, सारंगला कसं तयार करायचं ते मी बघते. हो म्हणते याचाच अर्थ तो देखील हो म्हणतंय असं समजूया. तेव्हा सौमित्र सांगतो की गुड, परंतु मी सांगतोय त्या मार्गाने जानकी वहिनी काही जाणार नाही. त्यामुळे नाविलाजाने आपल्याला तिच्यावर केस करावी लागेल. हे सगळं ऐकता ऐश्वर्या मात्र दुःखी होत मनाशी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? शर्वरीकडून खरं जाणून घेण्यासाठी केलेलं नाटक आता वेगळ्याच वळणाला जातंय. तर इकडे ही शर्वरी सौमित्राला सांगते की दादा म्हणालाय काहीतरी मार्ग काढूया, म्हणून आम्ही उपोषण सोडलंय. तेव्हा सौमित्र सांगतो की ठीक आहे, मग आपण दादाशी बोलूया. आणि हे तिघेही जात असतात आता ऋषीकडे. तेव्हाच इकडे ऋषी असतो सुमित्रेजवळ आणि तिला सांगत असतो की आई, मी बोललोय सौमित्रशी. तो म्हणालाय हे सगळं सोप्या आणि पटकन करायचं. तो म्हणालाय हे जर का लवकर आणि सोप्या पद्धतीने करायचं असेल तर इल्लीगल मार्गाने जावं लागेल, पण मला नाही वाटत जानकी यासाठी तयार होईल. आता नक्की काय करायचं ते त्याला सुचत नसतं. सुमित्रा ही सांगते की हो रे, पण आता रोज रोज या घरात प्रॉपर्टीवरून पैशावरून वाद नकोय. ऋषीही म्हणतो की मलाही नकोच आहे, त्यामुळे आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे. आणि इतक्यात सौमित्र, इकडे शर्वरी आणि ऐश्वर्या तिघेही खाली येतात. सौमित्र ऋषीला विचारतो की दादा, तू वहिनीशी बोललास का? तो म्हणतो की नाही, बोलतो आत्ताच. आणि तो जानकीला आवाज देतो की जरा इकडे ये. ती देखील किचनमधनं तिथे येते आणि विचारते की काय झालं ऋषिकेश? तो तिला बसायला सांगतो. ती मात्र म्हणते की गॅस जरा सुरू आहे, सांगा ना काय झालंय. ऋषी सांगतो की ठीक आहे, तू गॅस बंद करू नये, मला जरा एका विषयावर बोलायचं आहे आणि काहीही करून आज हा विषय संपवायचा आहे. ती विचारते की कुठला विषय? तेव्हा ऋषी स्पष्टपणे सांगतो की वाटे करण्याचा. जानकी, प्रत्येकाला हिस्सा हवा आहे आणि हक्क आहे तो त्यांचा. मला असं वाटतंय की आपण त्यांचे वाटे द्यायला हवेत. हे बघ, त्यासाठी 2 मार्ग आहेत. तेच जानकी म्हणते की ठीक आहे, मी जरा गॅस बंद करून आले, मग बोलूया. अशा प्रकारे ती घाईघाईने किचनमध्ये येते. अवंतिका ही तिथेच असते. जानकी म्हणते की अवंतिका, अगं सौमित्र भाऊजींना काय झालंय? अगं शर्वरी वंशांचा मुद्दा त्यांनी उचलून धरलाय, वकिली करताय त्यांची. मला खरंच कळत नाहीये काय करावं. नाटक पुढे कसं ताणून धरायचं हेच तिला कळत नसतं. अवंतिका ही सांगते की वहिनी, जर का हे नाटक आहे आपण सगळ्यांना सांगितलं ना तर शर्वरी ताईंचा खरा चेहरा आपल्याला कधीच कळणार नाही. जानकी म्हणते की होय, बरोबर आहे तुझं. आणि ऋषिकेशनेही मला सांगितलंय ग, जर मी त्यांचं नाही ऐकलं तर ते देखील अन्न पाणी नाही घेणार. कसं बसं त्यांना समजावलंय, पण पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. तेव्हा अवंतिका तिला शांत करते आणि म्हणते की वहिनी, आता काही झालं तरी तुम्हीच दुखू नका, कारण शर्वरी ताईंना तेच हवं आहे. पहिला प्रश्न सौमित्रला हँडल करण्याचा, तर ते मी माझ्या परीने करेल, परंतु तुम्ही मात्र डगमगू नका, असं म्हणत अवंतिकाने आता जानकीला हिंमत दिलेली असते. मित्रांनो, आजचा एपिसोड तर इथेच संपतो. तर पुढील भागात ऋषी जानकीला विचारत असतो की का करते तू असं? अगं, तुला माझं सुद्धा ऐकायचं नाहीये का? याचाच अर्थ हे म्हणताय ते खरं आहे का? तुला ही सत्ता सोडायची नाहीये? त्या मात्र जानकीला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की मी हे सगळं माझ्या घरासाठी करते, धडपडते, तरीसुद्धा जर का तुम्हाला हे असं वाटत असेल तर माझं करणं अर्थशून्य आहे. त्यानंतर जानकी मात्र दुखावली जाते. तेव्हा अवंतिका तिला समजावते की अहो, शर्वरी ताईंनीच त्यांच्या डोक्यात हे सगळं भरवलंय. आता त्यानंतर रात्री ऐश्वर्या जानकीला भेटायला येते आणि तिला सांगत असते की ती शर्वरी बोलता बोलता बोलून गेली की मी हुशार आहे म्हणूनच तर 2-2 खून पचवले. तर जानकी धक्क्याने उद्गारते की याचा अर्थ?
तेव्हा ऐश्वर्या म्हणते की याचा अर्थ नानांचा खून तिनेच केलाय. आता मित्रांनो, यांना क्ल्यू तर मिळालेला असतो, धागेदोरे तर हाती असतात, परंतु पुरावा नसतो. मित्रांनो, आता अखेर शर्वरीचा खरा चेहरा समोर कसा येईल? जानकी आणि ऐश्वर्या एकीने येऊन हे संकट कसं सावरतील? घराचे खरंच वाटे होतील का? पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.